हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी आलेली आहे IKEAला. तुम्हाला दिसलंच असेल IKEAचा बोर्ड. तर वाशीचं म्हणजे तुर्भ्याचं जे IKEA आहे ना, तिथे आलेलो आहोत आम्ही, कारण का आम्हाला डोंबिवलीवरून ते जवळ पडतं. तर आज IKEAला आले आहे कारण का मला काही बरण्या वगैरे किचनसाठी थोडंसं सामान घ्यायचं होतं. जास्त नाही आहे, थोडंसंच सामान घ्यायचं आहे. पण IKEAमध्ये मी पाहिलेल्या बरण्या तशा मला त्या इथूनच घ्यायच्या होत्या, म्हणून मग आलेलो आहोत IKEAमध्ये. तर आता हा व्लॉग ॲक्च्युली मला टाकायला थोडा उशीर झालेला आहे, कारण का हा व्लॉग मी म्हणजे जूनच्या लास्टच्या आठवड्यामध्ये केलेला होता शूट, पण तो टाकायला जमलंच नाही, म्हणून मग हा लेट पोस्ट करते हा. तर अगदी पाऊस पडायच्या आधीचे दिवस येथे थोडं गरमी होती, ऊन पडलेलं होतं आणि पाऊस काही सुरू झालेला नव्हता. गरमी भरपूर होती, त्यामुळे अगदी स्कार्फ बिफ आणि गॉगल बिगल लावून मी आलेली आहे IKEAला. मी म्हणजे हर्षद आणि मी, तर आम्ही दोघंच आलोत. आणि गरमी भरपूरच होती, पावसाची अक्षरशः आतुरतेने आपण तेव्हा वाट पाहत होतो. आणि आता पाऊस पडायलाही लागला आहे आणि माझा व्लॉग आत्ता तुम्हाला पाहायला मिळतो आहे. चला तर मग आता व्लॉगला स्टार्ट करूया. तर आम्ही दुपारच्या टायमाला इथे आलेलो आहोत, त्यामुळे मग आता जेवणाचा ऑलमोस्ट टाईम झालेला आहे. त्यामुळे मग पहिले IKEAमध्ये शिरल्या आम्ही जेवण घेतलं. तर इकडचं जेवणही आम्हाला खूप आवडतं आणि मेन म्हणजे आवडतो तो इकडचा चीज केक. तर तो सुद्धा घेतलेला आहे, दिसेलच तुम्हाला. तो चीज केक मला इथला भरपूर आवडतो आणि व्हेजच खाल्लं आहे. सम मिक्स्ड हर्ब्स राईस घेतलेला आहे आणि फलाफल घेतलेला आहे. तर इकडचं जेवणसुद्धा एन्जॉय केलं. पहिले म्हटलं खाऊन पिऊन घेऊ, मग नंतर भरपूर चालावं लागतं IKEAमध्ये, भरपूर सारं फिरावं लागतं, कारण का खूप मोठा आहे IKEA स्टोअर. आणि हा माझा चीज केक, तर चीज केकसुद्धा जेवणानंतर एन्जॉय केला. मस्त, मला खूप आवडतो इकडचा चीज केक, इतर कुठे मिळत नाही तसा. तर आता खाऊन पिऊन घेतलं आणि लागलो आहे शॉपिंगला. तर आता शॉपिंगला म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा थोडं शेअर करूया, कारण का आपल्याला जे हवं आहे ना त्या वस्तूपर्यंत पोचण्यासाठी ना IKEAमध्ये खूप असं फिरून जावं लागतं. तर असे छोटे मोठे आयटम भरपूर असतात IKEAमध्ये. काही आयटम्स महागही मिळतात, तर काही आपल्याला बजेटमध्ये सुद्धा मिळून जातात. तर त्याच्यातलं बजेटमध्ये जे आहे ना, म्हणजे अगदी कमी रेटमधलं ते बघणार आहे, ते घ्यायचं आहे म्हणजे मला. तर इथे मिरर्स मला हे खूप आवडले, म्हणून मग बघत होते. म्हटलं चला तुमच्यासाठी सुद्धा शूट करूया. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हालाही कळेल इथे काय काय आता नवीन कलेक्शन आलेलं आहे ते. या स्प्रे बॉटल्स वगैरे पण इथे IKEAमध्ये खूप छान असतात, म्हणजे मस्तच असतात. तर माझ्याकडे ऑलरेडी आहे, मी काही घेतली नाही. पण हे मिरर्स मला खूप जास्त आवडले आणि हे सर्क्युलर आहेत ना, ते खूप छान आहेत. पण आता मला ते काही असं मोठं काहीच घ्यायचं नाही आहे IKEAमध्ये. आणि मी बघते ते मला थोडंफार मिळालं आहे, त्या वस्तू हव्या आहेत त्या मी दाखवते तुम्हाला मी काय काय घेतलं आहे. आणि घरी गेल्यावर मी दाखवेन काय काय घेतलं आहे, नीट दाखवेन तुम्हाला. छान आहे. सनफ्लावर्स, हे माझं फेवरेट सेक्शन झाडांचं. ते सुंदर आहे ना, वँडरिंग जू आहे, मस्त आहे ना. हेच का लेव्हेंडर्स, किती छान आहेत लेव्हेंडर्स. मी दाखवते. वाव, हे बघ छान आहे, मस्त आहे. कितीचे आहेत हो? 1190. किती लिहिलं आहे? कॉस्टली आहे. हे छान, एकदम रिअल वाटतं ना. लीफ पण तसेच घेतले.
तर हे माझं सगळ्यात फेवरेट सेक्शन आहे. इथली फुलं वगैरे बघून ना इतकं म्हणजे मला तर अगदी वेडच लागतं आणि एवढं छान वाटतं. इथे कसा टाईम जातो मला कळतच नाही. मला काही घ्यायचं नसलं ना तरी IKEAला आली का मी माझं इथे फिरणं होतंच होतं. कारण का प्लांट्स बघून मला अक्षरशः म्हणजे खूप छान वाटतं, ऑसम वाटतं एकदम. आणि ह्यांच्या इकडचे ना फेक प्लांट्स पण आहेत ना, ते एकदम असे रिअल वाटतात. अगदी त्यांनी अगदी हुबेहूब असे रेप्लिकाज बनवलेले आहेत रिअल प्लांट्सचे. तर खूप छान क्वालिटीचे आणि खूप सुंदर सुंदर प्लांट्स असतात त्यांच्याकडे, फेक प्लांट्ससुद्धा आणि रिअल प्लांट्ससुद्धा. आणि ह्या सेक्शनमध्ये आलं ना का काही नको असेल तरीसुद्धा घेतलं जातं माझ्याकडून. त्यामुळे एखाद दुसरं प्लांट्स मी घेतलंच आहे. म्हणजे मी कंट्रोलच करू शकत नाही इथे आल्यानंतर. सुंदर आहे ना, मस्त. हे घेऊया, किती छान हेल्दी आहे ना प्लांट. हे पण घेते काय पामचं मिनिएचर पाम सारखं आहे ते. एकदम हिरवं आहे, असं हिरवं दाट. हे घेते. कधी असं उचलून घरात ठेवायचं झालं तर ठेवू शकतो. असं सगळं म्हणजे आयडियाज छान असतात. आपण गणपतीला असं डेकोरेशन करू शकतो. सुंदर आहे. यामध्ये फिरू तेवढं कमी आहे असं म्हणून मी काहीच शूट केलं नाही. थोडंसं शूट केलं, जास्त शूट नाही केलं. कारण का मग बघायचं राहूनच जातं आणि शूट करणं होतं. आणि एवढ्या वस्तू आहेत की दाखवणं पण इम्पॉसिबल आहे. एकच सेक्शन एका वेळेस दाखवू शकतो, इतकं मोठं आहे. 6-7 तासाचं आहे. माझं आवडतं सेक्शन मी दाखवलं तुम्हाला प्लांट्सचं. 99चं. सुंदर कलर्स आहेत ते, मस्त लाईट पिंक, डार्क पिंक, लाईट पिंक. सुंदर वाटतं. हे पण किती सुंदर छान आहे. मला वाटलं फोटो काढतोयस तू, शूट करतोयस. मला वाटलं फोटो काढतोयस. छान आहे ना. ते काय होतं ना, आपल्याकडे घरी धूळ बसते आणि नंतर वॉश केल्यानंतर ते जरा काळपट पडतं, शेप आणि कलर पण चेंज होतो ना त्याचा. तर आत्ता थोड्या वेळापूर्वीच आम्ही IKEAमधून घरी आलो आणि थोडं आवरलं वगैरे. कारण का आम्ही स्कूटर घेऊन गेलेलो ना, तर स्कूटरवरून गेल्यावर कसं जरा अवतार होतो ना. तर पहिले फ्रेश झाले, म्हटलं IKEAमधून काय काय आणलं आहे ते पण तुम्हाला दाखवते. आणि ह्या आधी पण IKEAमधून मी काय काय घेऊन आले होते त्यातल्या थोड्याफार वस्तू मी दाखवते. म्हणजे आजचा ब्लॉग मी जास्त IKEAमध्ये शूट केला नाही. याचं कारण असं की IKEAचे बरेचसे ब्लॉग येत असतात आणि ह्याच्या आधी पण मी एक ब्लॉग माझा करून झालेला आहे IKEAमध्ये. पण आता मला स्पेशली काही वस्तू आणायच्या होत्या तिकडून, तर त्या घेतल्या. तरी मला एक्सपेक्टेड होतं जे म्हणजे मला मोठ्या काचेच्या बरण्या घ्यायच्या होत्या, म्हणजे अगदी 4-5 किलोच्या वगैरे अशा. तर त्या नाही मिळाल्या मला, म्हणजे तशा नव्हत्या. तर शोधलं मी पण मला नाही सापडल्या. तर आता बघू नेक्स्ट टाइम दुसरीकडे कुठेतरी दुकानांमध्ये आहेत, पण मला जसं डिझाईन ज्या पॅटर्नच्या हव्यात तशा नाही मिळत आहेत. तरी बघू, कधी ना कधी मिळतील आपल्याला हव्यात तशा. तर सध्या तरी आता मी बजेटमध्ये IKEAमध्ये काय मिळतं ना ते मला जस्ट तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर मी अशाच बजेट फ्रेंडली वस्तू आणलेल्या आहेत. इथे दिसतच असेल, सगळं ठेवलं इकडे काढून. म्हटलं चला तुम्हाला दाखवूया, म्हणजे मला जागच्या जागी वस्तू लावून पण ठेवता येतील ना. तर तुम्हाला आता एक एक करून दाखवते, जास्त वेळ घेत नाही तुमचा बडबडण्यामध्ये. तर
मी काय काय आणलंय ते दाखवते. तर स्वस्तात मस्त सुद्धा मिळतं आयकियामध्ये, असंच काही नाही की महागच मिळतं. महाग वस्तू पण आहेत आय नो, पण आपल्याला काही बजेट फ्रेंडली अशा चांगल्या वस्तू सुद्धा मिळून जातात. क्वालिटी म्हणाल तर खरंच खूप चांगली आहे आयकियामधल्या वस्तूंची, खूप चांगली आहे. तर मला जे काही आवडलं आणि जे तिकडचं जे काही आवडतं, स्पेशली मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं मी तिकडचा चीज केक खायला आयकियामध्ये जाते. तर मागच्या वर्षी गेलेले आणि आता ह्या वर्षी पण आता गेलो तेव्हा चीज केक खाऊन आले. मी मंतृप्त झाला. आता वर्षभर केक नाही खाल्ला तरी चालेल. असो, तर आता मी तुम्हाला वस्तू दाखवते मी काय काय आणलंय. तर आयकियामध्ये कसं आहे ना, आपल्याला हे असं आपण स्वतःच असं पॅकिंग करून घ्यायचं असतं. तिकडे न्यूजपेपर वगैरे ठेवलेले असतात आणि तुम्हाला पॅकिंग करण्यासाठी सेलो टेप वगैरे सगळं ठेवलेलं असतं. तर आपलं आपणच पॅकिंग करून घ्यायचं असतं. आता मी चष्मा लावलाय कारण तर मला मी ह्याच्यामध्ये रेट बघत होती जस्ट सगळ्या वस्तूंचे, म्हणजे तुमच्यासोबत सुद्धा शेअर करता येईल की मी किती रुपयाला काय काय घेतलेलं आहे. म्हणून मी चष्मा लावला आहे. तर जवळचा चष्मा आहे हा माझा, वाचताना मला लागतो फक्त, बाकी काही तसा प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर ह्या मी ना काही पोर्सलेन प्लेट घेतल्या. तर ह्या पोर्सलेन प्लेट्स ज्या आहेत ना, दाखवते तुम्हाला. तर ह्या अशा पोर्सलेन प्लेट्स आहेत. हे बघा 3 घेतल्या आहेत मी, काचेच्या आहेत ह्या. ह्याला पोर्सलेन म्हणतात. नक्की एक्झॅक्टली कशापासून बनतात मलाही नक्की माहिती नाही, पण ह्या काचेच्याच आहेत. तर ह्या 3 प्लेट घेतल्या. तर ह्या ज्या पोर्सलेनच्या वस्तू आहेत ना, आयकियामध्ये खूप जास्त स्वस्त मिळतात, खूपच स्वस्त आहेत. आता ही एक प्लेट आहे ना, ती मला वाटतं मला ही 79 रुपीजला पडलेली आहे. हो बरोबर, 79 रुपीजलाच आहे. तर 79 रुपीजची ही एक प्लेट आहे. तर ही आपली जेवणाची प्लेट आहे. साईज बघा बऱ्यापैकी आहे. तशा ह्या 3 प्लेट आणल्या आहेत आमच्या तिघांसाठी, 3 त्या आणलेल्या आहेत. तर मला ॲक्च्युली सिरामिक प्लेट्स घ्यायच्या होत्या, पण माझ्याकडे ऑलरेडी 3 सिरामिक प्लेट्स आहेत, म्हणून मग मी सिरामिकच्या नाही घेतल्या कारण का खूप जास्त वजनदार होतात त्या. आणि मग आपण तिथे ठेवतो ना आपल्या काय म्हणतात आपल्या मॉड्युलर किचनमध्ये, आपण किचन ट्रॉलीमध्ये आपण जेव्हा ठेवतो ना, खूप जास्त वजन होतं. ते ह्या हलक्या असतात वजनाला, त्यामुळे ह्या बऱ्या पडतात आपल्याला, घासायला वगैरे पण बऱ्या पडतात धुण्यासाठी, आणि बाकी वापरायला सुद्धा बऱ्या पडतात हलक्या असल्यामुळे. सिरामिकच्या प्लेट्स ना खूप जास्त जड पडतात, पण ते दिसायला खूप सुंदर दिसतात. मस्त दिसतात. अजून मेन मला विशेष घ्यायच्या होत्या बरण्या. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं मला ज्या मोठ्या बरण्या हव्या होत्या त्या काही मला मिळाल्या नाही, पण ह्या 3 बरण्या ह्या सुद्धा मला आवडल्या म्हणून घेऊन आले. म्हणजे मला ठेवण्यासाठी ह्यांना जागासुद्धा सुचली कुठे ठेवायचं आहे काय ते. तर ह्या अशा लॉकवाल्या बरण्या घेतलेल्या आहेत ह्या, आणि शेपसुद्धा छान आहे, हँडल करायला पण बरं पडतं. इथे असं असल्यामुळे, हा असा शेप असल्यामुळे, म्हणजे मान म्हणते मी त्याला, अशी मान असल्यामुळे ती मान पकडता येते त्याची आणि हँडल करायला बऱ्या पडतात. तर ह्या अशा 3 बरण्या मी घेतलेल्या आहेत. तर ही जी बरणी आहे ना, ती मला, तर ही बरणी ना 299ला एक मिळालेली आहे. 299ची एक आहे, म्हणजेच 300च समजूया आपण, 300ला. तरी ह्यांच्या आयकियाच्या किमती अशाच असतात, 299, 199, 99 अशा 9 नंबरमध्ये असतात त्यांच्या. म्हणजे ती एक ट्रिक असते. 299 मग 2 आपण त्याच्यावर जास्त लक्ष देतो, 300 म्हटल्यावर लगेच आकडा मोठा होऊन जातो ना. तर ही त्यांची एक टेक्निक असते. तर ठीक आहे, हे असे छानशा बरण्या मिळाल्यात. तर म्हटलं बघूया ह्याच्यामध्ये काय आता ठेवायचं, माझ्या डोक्यात काय काय आहे, नंतर विचार करून ठेवू. तर ह्या अशा 3 घेतलेल्या आहेत. तर ह्या मी नंतर ओपन करीन, तुम्हाला एक दाखवलीच आहे. शिवाय मी तिथून घेतलेले आहेत हे ना कॉर्कनचे, म्हणजेच भेंडवळी आपण म्हणतो ना, मराठीत भेंडवळी म्हणतो. तर त्या कॉर्कनचे असे कप स्टँड आहेत, कप स्टँड किंवा कप रेस्ट म्हणूया आपण. ह्याच्यामध्ये टिपॉयवर वगैरे आपण चहा कॉफी काही घेऊन बसतो ना, किंवा ग्लास पाण्याचं, तर खाली टिपॉयला सतत खराब होऊ नये म्हणून मग
ह्या 2 घेतलेल्या आहेत. तर जसंही चहा कॉफी पिणारे आम्ही दोघंच आहोत घरामध्ये. राज चहा कॉफी वगैरे काहीच घेत नाही, त्यामुळे आमच्या दोघांसाठी ह्या 2 आणि 2चाच सेट होता तो घेतलेला आहे. हा पण 79-80 रुपीजचा काहीतरी हा सेट आहे. सांगते मी तुम्हाला एक्झॅक्टली. हे कोस्टर्स आहेत आणि कोस्टर्स 89 रुपीजचे आहेत, म्हणजे दोन्ही मिळून 89 रुपीजला. तर हे घेतलेत कोस्टर्स, टी कोस्टर्स. परत मी घेतलेला आहे हा पेने पास्ता. तर हा पास्ता ना सेमोलिना पास्ता आहे. सेमोलिना म्हणजेच रव्याचा बनलेला आहे, त्यामुळे हा चांगला ना, मैदा खाण्यापेक्षा रवा बरा, म्हणून मग सेमोलिना पास्ता दिसला म्हणून मग मी हा घेऊन आले. तर हा पण काहीतरी 99 रुपीजचा आहे. परत आयकियाचा मला मस्टर्ड सॉस खूप आवडतो, तर ही मस्टर्ड सॉसची एक बॉटल घेऊन आलेली आहे. ही 110ची आहे. तर ही एक मस्टर्ड सॉसची बॉटल आहे. तर हे ना सलाड्स वगैरे ह्याच्यावर किंवा आपली उकडलेली कडधान्य असतात ना त्याच्यावर ड्रेसिंग करून हे खायला खूप छान लागतं. कांदा टोमॅटो वगैरे घालायचं आणि ह्याचं ड्रेसिंग टाकायचं वरून, खूप छान लागतं मस्टर्ड सॉससुद्धा. तर आम्हाला आवडतं म्हणून मग ते आणलं आहे. परत मी आणलेलं आहे. तर अशा इन बजेटवाल्या मी सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत. परत मी हे घेतलेले आहेत काही फ्लावर्स. बघा किती क्यूट आहेत ते, मला खूप छान वाटले. हे 59ला एक आहे, तर ह्याच्यातले मी हे 2 फ्लावर्स घेतले. हे 59 रुपीजचे आहे. तर हे मस्त बजेटमध्ये वाटलं मला. फक्त हे ना 199चं आहे. आपण क्वालिटी बघाल ना तर खूप छान असते याची, क्वालिटी वाईज खूप छान, अगदी खरी फुलं वाटतात ती, आणि खूप फ्रेशनेस बघा त्याचा, खूपच छान दिसतं ना. ते एकच अशी स्टिक आहे 199ला. थोडं जास्त वाटतंय पण ठीक आहे, चांगली क्वालिटी वाईज बघायला गेलं तर चांगलं आहे. तर हे असं घेतलेलं आहे. परत मी किचनसाठी ना हे असं एक छोटंसं प्लांट घेतलं आहे बघा. तर हे 99 रुपीजला आहे. तसं पुदिन्यासारखं दिसतं बघा ना, छान दिसतं ना, असं वाटतं पुदिनाच आहे आणि अगदी रिअल वाटतं ते प्लांट. आहे प्लास्टिक आणि हे ना क्लोथचे बनलेले आहेत, कापडी फुलं आहेत ही, त्यामुळे अगदी खरी वाटतात ती, खूपच छान दिसतात. आणि कलर किती क्यूट आहे बघा ना, पिंक, मस्त पिंक कलर आहे म्हणून तो घेतला. आणि हे पुदिन्याचं झाड, हे किचनमध्ये ठेवायचं आहे मला लगेच किचनची खिडकी आठवली. म्हटलं माझ्याकडे पुदिन्याचं झाड येत नाही असं नाही, पण तोडून तो संपून पण जातो. असं खूप जास्त क्वांटिटीमध्ये लावू नाही शकत ना आपण खिडक्यांमध्ये. तर ठीक आहे, सध्या तरी माझं गेलं आहे. मला परत प्लांट म्हणजे रिअल प्लांट लावायचं आहे पुदिन्याचं, पण तोपर्यंत हे माझ्या किचन म्हणजे घरामध्ये राहणारं झाड आहे, त्यामुळे ते किचनच्या खिडकीत ठेवणार आहे. आणि अजून मी रिअल प्लांटसुद्धा आणलेत, ते सुद्धा दाखवते तुम्हाला. तर हे 2 रिअल प्लांट्स आणलेले आहेत मी. तर हे आहे अँथोरियम, हे अँथोरियमचं प्लांट आहे आणि ह्याचं नाव नाही माहिती मला, पण हे पामच आहे, मिनी पाम आहे हा, मिनिएचर पाम. तर हे दोन्ही इंडोर प्लांट्स आहेत, पण मी काही घरात नाही ठेवणार आहे, मी आमच्या हॉलच्या खिडकीतच ठेवणार आहे, कारण का घरात आमच्या तेवढं जास्त काही ऊन येत नाही. तर खूप छान आणि हेल्दी प्लांट्स आहेत बघा, असे मस्त. तर खूप हेल्दी आहेत म्हणून मग घेतले, दोन्ही आवडले मला. तसंही माझ्या कुंडीतली 1-2 झाडं खराब झाली आहेत ना, तर म्हटलं आता ही 2 लावून टाकूया. त्यात रिकाम्या झाल्या आहेत ना कुंड्या, तर त्याच्यात लावून. तर हे जे अँथोरियमचं प्लांट आहे ना, हे मला 450ला पडलेलं आहे. हे 450चं आहे आणि हे 299चं आहे, म्हणजे 300चं समजा. तर अशी 2 झाडं घेतली आहेत. बस ही एवढीच शॉपिंग केलेली आहे मी आयकियामधून. तर आणि मस्त खाल्लं वगैरे, एक दिवस एन्जॉय केला. आणि आता गरमीचं काय होतं ना, जरा असं AC मध्ये वगैरे मॉलमध्ये वगैरे गेलं का बरं वाटतं. बाहेर उन्हात तर नको वाटतं कुठेही फिरायला. आता सुट्टीचा दिवस काय करायचं, आणि मला ह्या भरण्या वगैरे पण घ्यायच्याच होत्या. मग म्हटलं चला आयकियाला जाऊया. मला आवडतं आयकियामध्ये शॉपिंग करायला, म्हणजे त्या वस्तू बघायला वगैरे पण खूप जास्त आवडतात, म्हणून मग गेलो होतो. तर माझं शॉपिंग दाखवलं तुम्हाला आयकियाचं कसं आहे ते. तर तुम्हाला पण कसं वाटलं ते सांगा. आणि अशा बजेटमधल्या वस्तू छोट्या छोट्या आपण घेऊ शकतो तिकडून, अगदीच मोठं काही नसेल घ्यायचं तेव्हा.
म्हणून मग त्या घेतलेल्या आहेत. आणि आता तुम्हाला एक गप्पत दाखवते. तर माझा ड्रॉनिंगचा व्लॉग मी केलेला ना, तेव्हा मी आमच्या बिल्डिंगच्या बागेमध्ये फणस आलेले दाखवलेले. तर त्याच्यातले एक एक मोठा मोठा फणस तर सगळ्यांना मिळालाच. आणि परत उरलेले फणस, त्याच्यातलं पण एक छोटा फणस आलेला आहे आमच्या घरी, आणि तो तुम्हाला दाखव. हा बघा, आता हा तयार झालाय. मी आज सकाळी बघते तर असं घमघमाट सुटलाय मस्त घरभर. आणि हा असा फाटला तो अक्षरशः पिकून. तर त्याला असंच मी कोपऱ्यात तिकडे स्टँडच्या जवळ इथे उभा करून ठेवलाय. म्हटलं कधी पिकतोय कधी पिकतोय वाट बघत होती. 4-5 दिवस 5-6 दिवस झाले त्याला काढून मला वाटतं. आणि आज तो सकाळी मी असं तिथे खिडकी उघडायला गेली हॉलची तिकडची, तर असं एकदम सुगंध आला एकदम फणसाचा. म्हटलं अरे फणस बघते तर हा असा पूर्ण ओपन झालाय, फाटलाय अक्षरशः पिकून. आता तो कापायला झालाय. उद्या मला तो कापायला लागणार. आता बिलकुल वेळ नाही. आता अंधार झालाय बघा आम्हाला येईपर्यंत. आणि सगळं आवरून फ्रेश होऊन आता हे सगळं करेपर्यंत मला थोडा उशीरच झाला. आता फक्त खिचडी लावणार आहे. रात्रीच्या जेवणाला खिचडीच करते. आणि मग उद्या हा फणस कापीन मी. आणि मग तुम्हाला दाखवीन ती क्लिप. मी तुम्ही इथे जॉईन करीन की कसे फणसाचे गरे छान निघाले ते. कारण का मागच्या वेळेस आम्ही खाल्ला, पण मी काही क्लिप म्हणजे शूट वगैरे केलंच नाही. मला ॲक्च्युली शूट करायचं राहून गेलं. तुम्हाला दाखवायचे होते, तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. खूप छान गरे निघाले आणि अगदी गोड गरे निघाले. बिया इतक्या टेस्टी होत्या त्याच्या, आणि छान मोठ्या मोठ्या बिया होत्या. गरेसुद्धा मोठे मोठे. आता हा फणस लहान आहे त्यामुळे याच्यातून कसे गरे निघतील माहिती नाही. पण ठीक आहे, हा सेकंड फणस आहे आमच्या बिल्डिंगच्या बागेतला. तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो ना. छान वाटतं आपल्या स्वतःच्या झाडाचं असं फळ. म्हणजे मी हा अनुभव माझ्या माहेरी भरपूर घेतलेला आहे. आमच्याकडे भरपूर झाडं होती, भरपूर फळं यायची, त्यामुळे तो आनंद माहेरी मी भरपूर घेतलेला आहे. पण आता बऱ्याच वर्षांनी आमच्या बिल्डिंगच्या झाडाचा फणस खायला मिळतोय आता आम्हाला. तर मी तुमच्या इथे एक क्लिप ॲड करते कसा आहे तो फणस. आज हा आहे 2-3 दिवसानंतरचा हा व्लॉग आहे. म्हणजे हा व्हिडिओ मी ॲक्च्युली केला कारण का मला दाखवायचा होता फणस. तर हा आहे फणस. मी स्वतःच कापला. मला काही तेवढं नीट कापायला वगैरे जमलं नाही. आणि त्याच्यातल्या ना बिया वगैरे काढून टाकलेत मी, म्हणजे टोपात राहण्यासाठी. तर हा एवढाच मिळाला कारण का बाकीचा फणस ना जरा खराब झाला होता. कारण का ॲक्च्युली बाकीच्या लोकांनी सांगितलं की ना लवकर कापू नको तो, नाही तर पिकलेला नसेल, म्हणून मी जास्त दिवस ठेवला. तर तो जरा जास्तच पिकला. अरे ठीक आहे ना. पण खूप गोड आहे, एकदम गोड आहे. खाऊन बघ ना, मस्त आहे बघ, आवडेल तुला. आपल्या बिल्डिंगच्या बागेतला फणस फ्रीजमध्ये ठेवलेला, तर अजून छान लागत असेल ना. मस्त ना, खूप गोड आहे ना. कारण का आम्ही कापता कापताच केवढा खाल्ला. आम्ही भरपूर खाल्ला, राजनी आणि कापता कापताच खाल्ला. तर खूप मस्त फणस निघालाय, एकदम छान गरे आणि एकदम गोड. आणि त्याच्यातल्या बिया पण अशा मस्त मोठ्या मोठ्या आहेत. तर आता फणस खाऊन घेतो आणि आपला व्लॉग कंटिन्यू करूया. तर ह्या आधीसुद्धा IKEAमधून मी बऱ्याचशा वस्तू घेतलेल्या आहेत. आता 1-2 आता ओट्यावरच आहेत, तर मी तुम्हाला दाखवते. म्हटलं त्यासुद्धा दाखवूया. बजेट फ्रेंडली वस्तूंमध्ये ह्या 2 वस्तूसुद्धा येतात. एक तर हे असं ज्यूस काढण्याचं आहे. आपण कुठल्याही बरणीवर किंवा एखाद्या ग्लासवर किंवा वाटीवर हे ठेवू शकतो आणि ज्यूस काढू शकतो. म्हणजे सायट्रस फ्रूट्स जे आहेत ना त्याचा ज्यूस ह्याच्याने निघणार. तर तसं ज्युसर आहे. आता मला याच्या किमती आठवत नाहीत, बरेच दिवस झाले आहेत घेऊन. परत हे जे आहे व्हेजिटेबल ड्रायर. तर आपल्या व्हेजिटेबल्स ज्या आहेत ना त्या मस्त ड्राय होऊन निघतात. हे असं छान रोटेट होतं, फिरतं असं ह्याचं. आणि ह्याच्यातली जाळी फिरून मस्तपैकी असे ड्राय होऊन निघतात भाज्या. म्हणजे पालेभाज्यांमध्ये पाणी राहत नाही. तर आता वरच्यावर ह्या 2 वस्तू होत्या म्हणून तुम्हाला दाखवल्या. अजून बरंच काही घेतलेलं आहे. माझी इकडे सगळी तयारी पण चालू आहे. काही शेंगदाणे भाजून ठेवलेत, इथे सगळे भाजी धुवून ठेवले, टोमॅटो वगैरे. मला आलं लसूणची पेस्टसुद्धा करायची आहे. तर अशा छोट्या छोट्या पण गृहोपयोगी वस्तू ह्या मी IKEAमधून घेतलेल्या आहेत. आणि त्या खूप उपयोगी पडतात. आणि आपली आवड, हौस तर हौस, माझी फुलांची झाडांची हौस आहे, ती मी वेळोवेळी पूर्ण करत असते. कारण का मला खूप जास्त फुलं आणि झाडं ह्याचं खूप जास्त वेड आहे मला अक्षरशः. तर त्यांच्याशिवाय मी जगू नाही शकत असं आहे. माझा प्राणवायू आहेत झाडं म्हणजे. तर
ठीक आहे. असं सगळं मी तुम्हाला ऐकायचं माझं शॉपिंग दाखवलं. आता ह्या बरण्या वगैरे व्यवस्थित धुवून वगैरे ना त्याच्यात काय धान्य वगैरे मला ठेवायचं आहे ते ठेवून घेते. आता शेंगदाणे मी भाजलेत ना ते पण मी ह्याच्यामध्ये स्टोर करून ठेवू शकते, भाजलेले शेंगदाणे. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आता मला खिचडी पण लावायची आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या वस्तू माझ्या आवडल्या की नाही IKEAच्या ते मला जरूर सांगा. आणि हा आजचा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.